तुम्हाला रिझल्ट यायला पहिल्या महिन्यावर रिझल्टच नाही भेटला. कारण तुम्हाला कळलं का काही? आता इथून पाठीमागे जो आपण सेंद्रिय कर्ब जमिनी जो होता त्याचा आपण सगळी जमिनीची कसं ऱ्हास केलाय. प्रचंड केमिकल कापूस झाला की ते पीक थोडाही अंतर नाही. जमिनीला आराम नाही. एखादा दारू पिणारा माणूस आहे बघा, ती दारू जर एकदम बंद करून टाकली, त्याला म्हणलं आजपासून तू दुधावर राहा, तर तो आजारी पडेल. तो काय म्हणला, नाही मी दुधाने आजारी. तो आजारी कशाने पडला? त्याच्या शरीराला दारूची काय लागली? सवय लागली. तुमच्या पिकाला जर केमिकलची सवय लागली, तुमच्या मातीला केमिकलची सवय लागली, त्या हाय पीएच वर हाय याच्यावरतीच त्या पिकाला जगायची काय लागते? सवय लागते. तुम्ही वैदिक मध्ये उतरता, वैदिक मध्ये लगेच काय होतं? गिअर चेंज होत. झाडावर वैदिक कामच करत नाही. वैदिक काम कशावर करतं? मातीवर करतं. पहिलं काम काय करणार? ते तुमची माती शुद्ध करणार. त्याच्यामध्ये असलेली रसायन खत याला पहिलं चिलेट करणार. दुसऱ्या स्टेपला जमिनीमधली अन्न साखळी, गांडूळ, जीवाणू यांना सक्रिय करणार, कामाला लावणार. कसं ओळखायचं? तुमच्या जमिनीमध्ये आले हे तर गांडूळ डोळ्याने दिसतील, पण जीवाणू कसे दिसणार? जीवाणू तुमच्या जमिनीत आल्यावर ही काय झाली? भुसभुशीत झाली. भुसभुशीत झाली म्हणजे याच्यामध्ये काय आहे? जीवाणू आहे. आमच्या शरीरामध्ये 60% जीवाणूची. तुमच्या जमिनीमध्ये सगळी जीवसृष्टी जिवंत झाली, याला मारायचं काही काम. आमची माती मरती म्हणून झाड मरत ना. तिसऱ्या स्टेजला तुमच्या झाडाला काय मिळायला लागतं? ताकद. मग झाड तुमचं मजबूत राहील. तेव्हा वैदिक मध्ये तुम्ही जर भाजीपाला केला ना, पहिला महिना लय घातक राहतो. पहिल्या महिन्यामध्ये शेतकरी फार एक्साइटेड राहतो, मी आता खर्च केलाय, केमिकल वरचा प्लॉट पूर्ण निघून जातो. का बरं? काय त्याला नशेत जगायची सवय ना. केमिकलवर तुम्हाला जे रिझल्ट भेटतात ते रिझल्ट नाही, ती नशा आहे. तुम्ही काय म्हणता? केमिकलचा प्लॉट काय होतो? सुकतो. मग हे जर तुम्हाला टाळायचं असेल तुम्ही वैदिक वापरा. वैदिक वापरल्यानंतर थोडे दिवस घेतात ते सुधारायला, पण ते आता सुधारलं ना, मग त्याला भीती. तुम्ही पाहिलं ना मग फ्लावर अवसान काय त्या फ्लावर म्हणजे लहान वयामध्ये तुम्हाला कर्जा पैसे. एकदा त्याची पांढरी मुळी डेव्हलप झाली, त्याची मुळं पसरली, मग मात्र ते लांबचा खत सुद्धा काय करते? निवडायला सुरुवात. हे शेतकऱ्याला कळलं पाहिजे. व्हिडिओ पाहिले नसते, मोजके व्हिडिओ बघून जर हे असं ते उपटले असते. तुमच्या गावामध्ये प्रसार झाला असता, ते आमक्याचं पोरग वैदिकच्या मागे लागलं होतं, त्याचं वाटोळं झालं.